मुंबई पालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने संघटनात्मक दृष्ट्या काही बदल केलेत। मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। रवींद्र चव्हाण यांनी साटम यांच्या नावाची घोषणा केली आहे। साटम यांच्या अध्यक्षतेत मुंबई पालिकेत भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे। श्री अमित साटम जे आमदार आहेत, 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले, त्यापूर्वी नगरसेवक म्हणूनही काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे। संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या यापूर्वी देखील त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये एक अभ्यासू आणि आक्रमक अशा प्रकारचा आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे। विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरता जी काही कल्पकता पाहिजे ती देखील त्यांच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घोडदौड ही राखेल। दरम्यान अमित साटम यांची भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्यानं अर्थातच आशिष शेलारांना पदावरून दूर व्हावं लागलंय आणि त्यावरून ऐन निवडणुकीत शेलारांना जावं लागलं असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावलाय। त्याला आशिष शेलारांनी काय उत्तर दिलं आपण पाहूयात। पुन्हा एकदा मराठी चेहरा आहे मुंबई महापालिकेच्या। मुंबईला मराठी चेहरा दिल्याशिवाय पर्यायच नाही कोणाला। आता कोणाला नेमले मला माहीत नाही, पण आशिष शेलार अनेक वर्ष या शहराचे अध्यक्ष होते। भारतीय जनता पक्षामध्ये काय राजकारण उफळून आलंय मला माहीत नाही की शेलारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर जावं लागतंय। काहीतरी मुंबई भाजपात घडतं एवढंच मी सांगू शकतो। निवडणुकीच्या तोंडावरती कुठेतरी तुम्हाला बाजूला केलं आणि त्यामुळे भाजपमध्ये गोंधळ सुरू आहे असं संजय राऊतांनी आता म्हटलंय की भाजपमध्ये काहीतरी गोंधळ सुरू आहे। संजय राऊत यांनी पहिलं त्यांच्या महाविकास आघाडीत जो सावळा गोंधळ चालू आहे तो पहिला बघावा, मग दुसऱ्याच्या गोंधळाकडे बघावा।